खूप साऱ्या कडक अशा चपात्या मिळाल्यात जेवायला, गुजरातच्या चपात्या. तर आम्ही सर्वजण आज ड्रीम राईड साठी आलेलो आहोत. तर सर्वजण असं म्हणण्यापेक्षा 3 जण आलेलो आहोत, कारण का बाकीच्या तिघांनी टांग दिलेली आहे आम्हाला आणि त्यांची नावं आम्ही तुम्हाला शेवटला सांगू, शेवटच्या एपिसोड मध्ये. कारण आता सांगितलं तर मजा येणार नाही आम्हाला. निघायच्या दिवशी कॅन्सल केले, ते पण 1 तास आधी. म्हणजे अशी लोक प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये असतातच. एवढी तुम्ही पण आम्हाला कमेंट करून सांगा की ऑन द स्पॉट असे कोण घाण करतात. आम्हाला माहिती होतं हे घाण करणार आहेत, पण आम्हाला वाटलं होतं की बाबा येतील, पण नाही झालं तसं. बरोबर ना? आता आम्ही गुजरातला आहोत. 5 वाजता निघालो होतो आणि किती 8-8:30 पर्यंत पोहोचलो वापीला. आता उद्या सकाळी 7ला निघू आणि पुढचं टार्गेट कम्प्लीट करू. कुठे? वडोदरा रोडने कुठपर्यंत? 7ला निघू आणि प्रथमेशला फॉलो करू. हा, प्रथमेशला फॉलो करू, कारण 800 किलोमीटर पर डे. तो 200च्या स्पीडने गाडी चालवतो आणि आम्ही त्याच्या अर्ध्या पण नसतो. त्याच्यामुळे तो पुढे जाऊन थांबणार आमच्यासाठी, आम्हाला माहिती आहे. तसं तो मित्र आम्हाला सोडून जाणार नाही बाकीच्यांसारखा. फायनली आमच्या बाईक्स रेडी झालेल्या आहेत आणि गुजरातमधून आम्ही निघणार आहोत आता पुढच्या जर्नीसाठी. लवकरात लवकर आम्ही पुढच्या स्टेप्सला, पुढच्या स्पॉटपर्यंत पोचू. 1 दिवसात 500 किलोमीटरचं ट्रॅव्हलिंग करायचं आहे. किती? 20 रुपये. सगळेजण आलेले आहेत आणि बाईक्स पण रेडी झालेल्या आहेत आमच्या. आता बघूया, निघतो लवकरात लवकर. ऑन द वे काही जमलं तर तुम्हाला नक्कीच दाखवू. गुड मॉर्निंग फ्रॉम गुजरात. सावंतला 10 वेळेला सांगून पण सावंत गाडी पुढे पुढे पळवतो, त्याच्यामुळे आम्हाला नाश्ता करायला लेट झाला आहे. कंट्रोल कंट्रोल उदय. येडा झाला काय तू 80ला आणि 60ला? अरे तेच नाही म्हणत आहे, त्याला सांगितलेलं 1 तासात थांब म्हणून. बोलतो 80च्या वर देत नाही. वा वा वा. नाही, सावंत कसं होतं, आपण आलो की पळवा, आपण आलो की पळवा. अरे मी सेंटर नाही आलो अजून. म्हणजे पळवण्यात? अरे सेटल नाही झाले अजून पळवायला. ते बॅग आणली त्याच्यानंतर काय पळवायची गरज नाही. पण निखिल, रेकॉर्डिंग करतोय मी, पळवायची गरज नाही, नाही तर व्हिडिओ टाकेल, तुझ्या आईला दाखवेल ना. हा सावंत काय बाबा, त्याच्या घरच्यांना माहिती आहे तो पळवतच आणतो गाडी. दाखवणार मी, तुझ्या पण दाखवणार. तू नाही. कैसा लगा मेरा मजाक? नर्मदा टोल गेट आहे. नर्मदा परिक्रमाची सुरुवात इकडनं होते, कळलं? गुड मॉर्निंग मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहोत. कुठे पोचलो रे आपण? मोडासाला. ओके. मोडासावरून आपण राईड घेऊन जाणार आहोत टुवर्ड्स उदयपूर. म्हणजे उदयपूर. जर गुजरातवरून येतात तर तुम्ही अहमदनगरवरून येऊ, काय अहमदाबादवरून येऊ नका. तुम्ही मोडासावरून हलोलवरून या. हलोलवरून बरोबर. सगळ्यात बेस्ट मार्ग आहे. वापीवरतून वडोदरावरतून हलोलच्या इकडनं राईड घेतला की डायरेक्ट मोडासाला येऊन थांबायचा, स्टे करायचा. त्यानंतर तिकडनं एक 4 रस्ते लागतात, मग तिकडून आपल्याला एक राईट टर्न घ्यायचा आहे. तो राईट टर्न घेतला की डायरेक्ट उदयपूर ना. येस. मग उदयपूरवरतून पुढे कुठे? चंदीगड. ओके.
प्रॉब्लेम असा झाला आहे की बॅटरी 2019ची आहे आणि मी ती चेंज करायला पाहिजे होती, पण मी जस्ट चार्ज केली आणि ती ओके दाखवली त्यावेळी. सो मला वाटलं की होऊन जाईल सर्व, काय प्रॉब्लेम येणार नाही पुढे, पण असं नाही झालं. त्यामुळे आता चेंज करायला मला थांबावं लागलं आहे. आणि बाकीचे 2 रायडर आमचे पुढे गेलेत, त्यांना पुढे जायला सांगितलं बिकॉज चंदीगडपर्यंत आम्हाला पोचायचं असं आजचं टार्गेट आहे. सो माझ्यासाठी मी त्यांना थांबू शकत नाही, मी कवर करेन नक्कीच असं मला वाटतंय. सकाळी सकाळी बॅटरी बदलली होती तरी पण ऑन द वे मला हा इश्यू आला. बॅटरी बदलून पण अंदाजे 300 किलोमीटर राईड केली होती मी, पण तरी पण नंतर मला लो बॅटरी दाखवली गेली आणि ही जस्ट म्हणजे हायवेलाच दाखवली, चंदीगडच्या हायवेला. अजून इकडनं चंदीगड अराऊंड 300 किलोमीटर बाकी होता. तर सावंतने मला हेल्प केली, निखिलने पण खूप हेल्प केली आणि त्याच्यामध्ये टो करून माझी बाईक अंदाजे 2 ते 5 किलोमीटर माझी रन झाली आणि नंतर आम्ही पोचलो एका गॅरेजवरती. गाडी टो करत असताना मध्ये मध्ये ट्राय करत होते सेल्फ उचलतोय का किंवा गाडी स्टार्ट घेते का, आणि कोइन्सिडन्सली लकीली ती गाडी स्टार्ट झाली बिकॉज बॅटरी कॉईलमध्ये मे बी तेवढी पॉवर होती म्हणून ती स्टार्ट झाली आणि 2 ते 3 किलोमीटर आमची बाईक रन पण झाली आणि आम्ही पोचलो या गॅरेजवर. त्या लोकल गॅरेजवाल्याने मला बॅटरी चार्ज करून दिली कारण का दुसरा काहीच फॉल्ट त्याला सापडत नव्हता आणि स्टार्टर थोडासा बसला आणि मग आम्ही तिकडनं गेलो बजाजच्या सर्व्हिस सेंटरला बिकॉज नियरेस्ट सर्व्हिस सेंटर तिकडेच होता. बजाज सर्व्हिस सेंटरला गेल्यावरती मला समजलं की बॅटरी कॉईल बदलावी लागेल बिकॉज बॅटरी तर माझी नवीनच होती. बॅटरी कॉईल बदलली, तिथे RC की RSची बॅटरी कॉईल आम्ही टाकली आणि ती त्याला मॅच झाली, मेटल ते प्रॉपर मॅच झालं, पण तरी पण स्टार्टर बसला नाही. मग त्यांनी मला हा जुगाड करून दिला. एक 2 नट असतात सीटच्या खाली KTMला, तर त्याला कनेक्शन लावल्यावरती ते स्टार्टर पकडतं, तसं त्याने आम्हाला सांगितलं. तो एक स्विच फक्त खेचायचा आणि लगेच बंद करायचा. मग ते आय थिंक डायरेक्ट करून दिली जे काय असेल ते. त्यांच्या कृपेने ती बाईक चालू झाली आणि ती नंतर बंद नाही पडली, पण माझा स्टार्टर हा चालत नव्हता. म्हणून मग दुसऱ्या दिवशी मी एकटा निघालो टुवर्ड्स चंदीगड सर्व्हिस सेंटरला KTMच्या बिकॉज स्टार्टर पकडतच नव्हता. हा जुगाड करून मला गाडी चालवायची होती. सो 300 किलोमीटर मी राईड केली आणि हे मला टाटा बाय बाय करत मागून आले माझ्या. सो ऑन द वे मला पहिले हे 2 प्रॉब्लेम फेस करावे लागले. भेटूया चंदीगडमध्ये.